ह्या बघा, हे केवढूस आंब्याचं झाड दिसतं या, पण ह्याला आंब जी लागल्या तर म्हणता. ह्या बघा किती आंब लागलेलं आहेत. ह्या बघा की इकडं खाली पण लागले तर ह्या बघा जमिनीला टेकलेत पर्यायचा आंब हे का आता. ह्या बघा बरंचसं असं आंब लागलेलं आहेत बरं काय आंब्याच्या झाडाला. आणि एवढं काही मोठं नाही आंब्याचं झाड, छोटंच आहे. म्हणजे ह्याच्या जीवाच्या पेक्षा ह्याला आंब लय लागलेलं आहे. तर या बघा की केवढंच आहे. या बघा आहे का, एकदम छोटंसं असं झाड आहे, त्याला लय आंब लागल्यात बरं का. हे बघा खाली पण लोळत येतं, त्याला खालून टेकान द्यायला पाहिजे यांनी. खाली नाही ना, खाली एकदा जमिनीला लागला ना आंबा खराब होतो या. तर सांगते मी घरी गेल्यावरती त्यांना टेकान द्या म्हणून खालून, कारण लक्षच राहत नाही कुणाचं, कायचं देण्यात राहतंय कुणाच्या. जे त्याचं काम ज्याला त्याला पडलं या आंब्यांकडं कोण लक्ष देईनात. आज बघा हवा इकडं पण लागलेलं, इकडं बारीक बारीक येतं, पण खाली जे आहे इथं तर चांगलं मोठं मोठं येतं. ह्या बघा खाली चांगलं मोठं मोठं लागलेलं आहे आंब आहे का. हे केवढंसं झाड आहे, ते पाण्यामुळं लय ह्याला लगेच ह्याचं पोषण लवकर झालेलं आहे. पाणी असते ना सारखं 24 तास, त्यामुळं ह्याचं पोषण लवकर झालेलं आहे. ए कशाला आला ग तुम्ही. हे बघा या दोघी जणी साबरे आल्याच माझा वास काढत काढत. मी यांना चुकवून आले होते, कसं काय यांना कळालं काय माहिती इकडं असेल म्हणून. मी कशाला आलाय होय, कशाला आलाय का तुम्ही. कशाला आलाय अय, तुम्ही कशाला त्या नादाला लागताय. चला तसं नाही करायचं, ते काय करते गावा. चला 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 तुम्ही चला पुढे, चला पुढे, चला चला गप पुढे बघून जा. त्या बघ मग लय मारल, हा लय मार खाशील बघ मग, दररोज चपकावल चांगली. गप काय पुरी किती चाबरी आहेत है का. हा चाबरी आहे चाबरी एक ना काही चाबरी आहे चाबरी. ये ना कोणाला पण अशी एटवण दाखवते तेव्हा कधी पोरग आहे ते चाबरे चल एटवण दाखवते. म्हणजे ते पोरग पण दाखवते याला, ते मोठे आहे जरा पोरग ते पण दाखवते यांना एटवण. असं मारलच म्हणते, पण त्याला बोला येत नाही. ते यांना म्हणते हे बघ कसं गोटेन टिलबल म्हणून तशा करतात, म्हणून मी तशी करते, बाकी काही नाही. मग एकटीला गावल्यावर चांगलं ते तुझ्या मागं लागलं, चांगलं डुपटून काढेल तुला. आता मी होते म्हणून काही नाही. हा होय, मग एकटी तू गावल्यावर चांगलाच डुपटून काढेल तुला, मग तू तेव्हा कळेल. हा